हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हॅलो कडक जास्त झालं कडक कमी करा हॅलो सुंदर
हॅलो चेक हां हां हॅलो हॅलो चेक तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व हॅलो 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 Bye.
हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. विसरण व्हावा, कोण गायीन आवडी माझे सर्व जोडी. माझे सर्व जोडी, माझे नरके मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. संत संग देई सदा. संत संग देई तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी. गुण गायीन आवडे नाईक साहेबांनी पूर्ण रामायण कोपर करण्यातलं माझं 7 दिवस येऊन उपस्थित राहायचे. ते आल्यामुळं बाकीचे 2-4 आमदारांना यावंच लागायचं. त्यांना सवय लागली असेल चांगली. हा परमार्थिकांच्या पाठीशी उभा राहणारा घराणा आहे. आणि आमच्या या मेघ मल्हारमधले हे साहेबांचं काय नाव सांगितलं? अध्यक्ष तुषार नाईक. अध्यक्ष साहेबांची आयोजन नियोजनाची प्रयोजनाची पद्धत वारकऱ्यांचा त्यांचा असणारा एकोप पाहण्याकरता साहेबांची उपस्थिती आहे. मी स्वतःहून त्यांना आणखी धन्यवाद देतो आणि आपल्या मंडळातर्फे या ठिकाणी मान्य श्री सागरजी नाईक साहेब यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होईल, तरी त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. अध्यक्ष तुषारजी नाईक साहेब आणि हरिभक्तीपरायण माऊली महाराज शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी साहेबांचा सन्मान होत आहे. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. धन्यवाद साहेब, आपण अनमोल असा वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. या ठिकाणी साथ करतील हरिभक्तीपरायण सागर महाराज सुरवसे आणि आदित्य महाराज गाडे. चला पुढे. हो धन्यवाद. हॅलो. वा जय नाईक साहेब.
वा आदरणीय संजयजी नाईक साहेबांचं या मेघ मल्हार गृहसंकुल आणि नाव सप्ताहाची सगळी कमिटी अध्यक्षांच्यासह आणि पहिले भेटण आता ही शेवटची पण भेट मध्ये आपलं कीर्तन झालं. मी मगाशी काय बोललो, नाईक यांचा आदरणीय नाईक यांचा जो घराणा आहे ना तो नेहमी वारकरी संप्रदायाच्या पाठीशी राहणारा आणि त्याच्यात उतरून सहकार्य करणारा असा त्यांचा कोपर करण्याला रामायण केलं. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी 7ही दिवस पूर्ण ऐकलं. त्याच्यामुळं बाकीचे 4-5 आमदार यायचे, नाईक साहेब बसायचे ना, त्याच्यामुळे बाकीचे आमदार यायचे. काही नाहीला नसतो येत असते पण यायचे साहेब बसले सगळं रामायण पूर्ण ऐकायचे. असो ते संजीवजी नाईक प्रथम महापौर या नवी मुंबई महानगरीचे. त्यावेळेला मी फक्त तुर्भ्याला यायचो. ह्या पावना गावात यायचो. काय तो एरिया होता, आज इतका डेव्हलप आहे की मला फिरल्यानंतर कळतच नाही की तो पावना गाव. आणि तिथं सुद्धा अशा उपेक्षित लोकांना ज्यांना आधार नाही त्या निराधारांना नारांना अगदी थोडक्या अल्प दरामध्ये घरं बांधण्यासाठी जागा प्रथम महापौरांनी दिली होती. त्या लोकांचे सगळे आशीर्वाद या पूर्ण घराण्याला संजीव साहेबांना लाभले. असतो 2 मिनिटाचा माझा कीर्तनाचा वेळ संपला. ते वारकरी जो आहे तो इथं पुण्य केल्यामुळे स्वर्गात गेलेला. हो, सोन्याच्या ताटात देवाच्या पंक्तीला जेवतो, इंद्राच्या हत्ती फिरायला त्याला मिळतोय. पण त्यानं जेव्हा मला हरिपाठ करायचा एक टाळ द्या म्हणलं तिथल्या सुपरवायझरला, तेव्हा सुपरवायझरनं कपाळ ओढून घेतलं, बाबा खाली खूप वाजवले टाळ, तुम्ही वाऱ्या केल्या, सहकार्य सगळ्यांना केलं, गोरगरिबाला मदतीचा हात दिला, म्हणून तुम्ही एवढे मोठे झाल्यामुळं स्वर्गामध्ये तुम्ही इथं आलेला आहे. आता इथं भोग भोगायचा आहे. सोन्याच्या ताटात जेवण असेल, रेशमाची गादी एक वृत्त असले तर 4 टाकतो, काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर कर्मणूक पाहिजे असली तर ती सुद्धा आम्ही देऊ शकतो, पण टाळ भजन इथं करता येत नाही. काय करायचंय ते मृत्यू लोकात पृथ्वीवर, आणि काय केलंय त्याचा भोग तिथं वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये, आणि वाईट असेल तर नरकामध्ये. तो भोग भोगावाच लागतो. तुम्ही चांगलं कार्य केलंय म्हणून स्वर्गात आलाय. भजन पूजन खाली करता येतं, इथं करता येत नाही. वारकऱ्यानं काय केलं, त्याला राग आला. आग लागली म्हटलं तुमच्या सोन्याच्या ताटाला आणि रेशमाच्या गाद्यांना. अरे तंबूमध्ये झोपायचो मी वारीच्या वाटेनं, मातीवर झोपून मी वारी करणारा वारकरी आहे. चिखलात सुद्धा कधी कधी झोपायची वेळ आली. जेजुरी सासवडला वारीच्या वाटेनं पाऊस आल्यावर, पण वारी नाही बंद केली. म्हटला काय तुमच्या रेशमाच्या गाद्यात. अरे भजन करायला जरी इथं सवड नसेल, भजन करायला टाळ मिळत नसेल आणि भजनाला परवानगी नसेल तर काय थोरपण जाळा याचे. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळायचे. यासाठी न लगे मुक्ती का काय ऐकताय का? हा, नाही तर तुम्हाला वाटायचं माझ्या बायकोचं नाव, काकाच्या मंडळीचं नाव आहे मुक्ती, काकाच्या मंडळीचं नाव आहे मुक्ती. आम्हाला मुक्ती नको ती. तसं वैकुंठ बसून काय बा करावे. अरे उगाचच बसून राहायचं, मग सोन्याची ताटं जेवायला रेशमाच्या गाड्या, पण भजनाला परवानगी नाही ना. नको नको नको, न लगे मुक्ती. तुकाराम महाराजांना भगवंतांना मग तुम्हाला मोठेपणा देऊ, हार तुरे तुमच्या मिरवणुका, मोठेपणा देऊ, सोहळा. 2 शब्दच नाही बरं का आम्हाला. न लगे मुक्ती आणि संपदा. संपदा म्हणजे मोठेपणा, हार तुरे मिरवणुका असलं देऊ का. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा तो संपवायला निघाला करे आम्हाला. असे हार तुरेनं आम्हाला मोठेपणानं आमच्या मिरवणुका जर काढायला लागले तर याचा परिणाम होणार आहे. अहंकार नावाचा रोग आम्हाला येऊन चिकटणार, आणि अहंकार नावाचा रोग झाला की कापुराची वाती अशी आमची होणार समाप्ती. याकरता न लगे मुक्ती, लगे संपदा. पण ज्या संतांनी दाखवलंय याला देव म्हणतात. दर्शक सर्वना म्हणा, हा हे तो ते तो हा देव आहे असं बोटाने ज्या संतांनी दाखवलं त्यांचा संग मात्र देई सदा. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुकाराम महाराज पुन्हा देवाला हात जोडून म्हणतात, देवा झालं आपलं बोलणं,
मी काय म्हणतो, मागं आम्हीच ओरड करत होतो, गर्भवासाचं वाईट दुःख आहे, पण आता तुझ्याकडे मागून घेतोय. वरच्या 3 चरणाचं सुख जर आम्हाला प्राप्त होत असेल तर जन्मोजन्मीचा गर्भवास घ्यायला आमची तयारी आहे. ज्ञानेश्वर पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतान की जय. मेघमल्हार आयोजित अखंड हरिनाम सप्ताह संकीर्तन सोहळा आजचा उपांत्य दिवस. उपांत्य दिवसामध्ये कडकाका आलेत. कडकाका सांगतात, आईसी लागी लगन मीरा हो गई मगन, पण आईसी लागी लगन आणि घनसोली हो गई मगन, असं या रसाळ वाणीतनं ज्यांनी आपल्याला रसामृत पाजलं त्यांच्या नावातच माधव आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा. आणि हा माधवाला जवळ करायचा असेल तर आधी देव करावा लागतो. तोपर्यंत हा माधव जवळ होत नाही. त्यासाठी रामाला शरण जावं लागतं. म्हणून त्यांचं नाव रामचंद्र आणि यांचं नाव माधव. असे दोन्हीही कडकाकाही उपस्थित झाले. हरिभक्तीपरायण माधव महाराज रसाळ यांनीही हे जे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा या अभंगावरती अतिशय सुंदर पद्धतीचं विवंचन या ठिकाणी केलं. मेघमल्हार ग्रहसंकुलच्या वतीने आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके बाबांनी तर त्यांच्या मुखातनं वर्णन केलं. पण देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला. देवासाठी जो घेतात त्यांना अवघा भोग त्याजावा लागतो. स्वतःचं हित बाजूला ठेवून जगाच्या हितासाठी जो लढतो त्याला नागरिक म्हणतात. आणि कार्यकर्ता म्हणून जगण्याचं ज्यांनी जगाला शिकवलं ते हे नाईक परिवार. आणि या नाईक परिवाराच्या सर्वजण मगाशीच महाराजांनी सांगितलं, म्हणजे बाबांनी सांगितलं की सुरुवात कीर्तनाच्या आधी ज्यांच्याकडून झाली ते महापौर आलते सागरदादा नाईक. आणि प्रथम खासदार माननीय श्री डॉक्टर संजीव नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या हस्ते या ठिकाणी बाबांचा सन्मान होईल. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दुपारी ज्यांचं प्रवचन झालं तद्विद्येने प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवय उपदेक्षन्ति ते ज्ञानज्ञाने सत्वचन. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ भगवान की जय. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज की जय. आणि महाराजांच्या हस्ते साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. माऊली तो हार देता का महाराजांचा? महाराज साहेबांना हार घालतील. आणि पलीकडचे एक शॉल आणि श्रीफळ. जीवनामध्ये जिंकायचं असेल तर अशा महात्म्यांच्या हार गाळ्यामध्ये पडले तर आपला विजय नक्कीच होतो. यात तीळ मात्र शंका नाही. रसाळ बाबा जरी दिसायला फार साधे असले, म्हणजे आमच्यासारखे काठाचे दोत्र घालत नसले, तरी पण महात्मा म्हणून एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे. कळत नाही पण उत्तम असं व्यक्तिमत्व म्हणजे रसाळ बाबा आहेत. त्यांच्या श्रीफळाचा गुण आम्ही सगळेच नक्कीच घेतो. धन्यवाद.
साहेबांचे खूप खूप आभार. हरिओम महाराजांनी उत्कृष्ट असं प्रवचन केलं, त्यांचे देखील खूप खूप आभार. यानंतर श्री माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्था यांचा हरिजागर होईल. सकाळचा नाश्ता श्री संजयजी गणसे, दुपार म्हणजे पारायणाची पंगत ज्ञानेश्वर माऊली परिवार, दुपारची पंगत सौभाग्यवती एकता घाणेकर आणि आता रात्रीची संत पंगत ई 05 मित्र परिवार यांचे आहे. उद्या सकाळी बरोबर 9 ते 11 या वेळामध्ये हरिभक्तीपरायण समोच्च प्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे गुरुजी यांच्या काल्याचं कीर्तन होईल आणि पंचपदीचा विना हरिभक्तीपरायण कुंडलिक महाराज गायकवाड हे उद्या सकाळी काल्याच्या पंचपदीचा विना घेतील. संत पूजन कैलासवासी बाबाजी लक्ष्मण हांडे व कैलासवासी अमित बाबाजी हांडे यांच्या स्मरणार्थ हरिभक्तीपरायण सुनीलजी बाबाजी हांडे प्रसिद्ध फळाचे व्यापारी यांच्याकडून उद्याचं संत पूजन आहे. आजचं संत पूजन श्री दादाभाऊ भांगे आणि माननीय श्री अमर कदम यांचं आहे. या ठिकाणी मसाला दूध आपल्याला श्री मेघ मल्हारचे गृह संकुलचे अध्यक्ष माननीय श्री तुषारजी नाईक आणि L08 परिवार, चहाची संपूर्ण सेवा विठुरायाच्या श्री विठ्ठल साळुंके, साऊंड सिस्टीम आपल्याला मुरबादेवी डेकोरेटर संदेशजी पाटील, पालखी सौजन्य श्री विशाल सनस या सर्वांचा आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. आणि या ठिकाणी साहेबांच्या समवेत आमचे नेहमी म्हणजे मला तर ते नावाने ओळखतातच आणि नेहमी अनमोल असं सहकार्य असतं. मान्य श्री घनश्यामदादा मडवे असतील, दुसरे आमचे मान्य श्री सुनीलदादा मस्कर असतील, तिसरे मान्य श्री योगेशदादा पाटील असतील. ते ओळखत नाहीत पण मी ओळखतो. आणि चौथे साईबाबांचे भक्त ज्यांनी प्रत्येक वर्षी साईबाबांच्या इथून घनसोलीतनं बसेत जातात ते आमचे राजूदादा थोरात असतील, समवेत आलेल्या सौभाग्यवती लीलाताई मडवे असतील, श्रीमती आमच्या पाटीलताई असतील आणि त्यांचे आलेले सर्व म्हणजे सगळ्यांची नावं मला परिचित आहे. म्हणून सर्वांचे मिळून व्यक्त करतो की सर्वजण या ठिकाणी माननीय श्री चेतनदादा पाटील ते देखील उपस्थित झालेत. माझी ओळख आणि नाव नसल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. हां आता झाले म्हणून सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी म्हणजे सगळेजण आहेत आणि महाराजांची रसावाणीतनं आपण रस अमृत घेतलेलंच आहे आणि म्हणून साहेब पण आले तर साहेबांचे सदिच्छा आणि पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा त्यांच्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्यात. आणि आजची जी भाग्यवंता घरी ज्ञानेश्वरी ती आमचे ज्यांची दुपारी पंगत झाली ते म्हटले महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा, झालं तर आमचं चांगलं होईल. असं त्यांची ज्यांचं नाव आलंय ते माननीय श्री अजय मकामले. मकामले बाबा या, फक्त ज्ञानेश्वरी वाचन माळ घाला बरं का. तसेच सौभाग्यवती संगीताताई मोरे आहेत का? संगीताताई मोरे या. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना ज्ञानेश्वरी देण्यात येत आहे. फक्त पारायण करा आणि साहेबांना विनंती करतो की त्यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. राम रामकृष्ण हरी. मेघ मल्हार सोसायटीचा हा दुसरा वर्ष आणि या अखंड हरिनाम पारायण सोहळा आपल्याला ज्यांनी आपल्या अमृतवाणीतून एक वेगळा मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित हरिभक्त पारायण माधव महाराज रसाळजी, आमचे सहकारी घनश्यामजी मडवी, निर्मलाताई, आमच्या सन्मान्य नगरसेविका लतिकाताई मडवी, सुनीलजी मस्कर, योगेशजी पाटील, चेतनजी पाटील, राजूजी थोरात, धीरजजी ठाकूर, या संकुलाचे अध्यक्ष तुषारजी नाईक, विनोदजी रटाटे, ज्ञानेश्वरजी शिरसाट, ज्ञानेश्वरजी बाविकळ, बाबासाहेब ढुले, गौरीशजी कदम, योगेशजी कोंडे. इथे कोणाचं नाव राहून गेलं असेल तर समस्व सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मातांनो, महाराज तुम्ही ज्या संकुलामध्ये आज मार्गदर्शन केलं याचं नाव आहे मेघ मल्हार, म्हणजे आवाज. पण आता शांतता आहे, आवाज नाही. या संकुलाचं नाव जरी मेघ मल्हार असलं आणि सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातील लोक गुण्यागोविंदाने इथं राहतात. हे सिडको व्यवस्थापनानं या परिसरात केलेलं सर्वात मोठं संकुल आहे. महाराज जेव्हा या लोकांनी फ्लॅट घेतला
तेव्हा काय किंमत होती आणि आता किंमत कमी झाली नाही. त्याच किमतीत विकणार का? नाही. त्याने ते जीत चावली होती. म्हणजे चांगलं आहे ते, बरोबर की नाही? याचं कारण महाराज असं आहे की आपल्यासारख्या मंडळींचे ते पाय लागतात, ही आमची या ठिकाणी कमाई आहे. महाराजांचं कौतुक याच्यासाठी आहे की त्यांनी हे शहर फार पूर्वीपासून बघितलेलं आहे. महाराज बरोबर सांगतात, जेव्हा काही नव्हतं तेव्हापासून ते महाराज इथे येत आहेत, गावागावांमध्ये आपलं प्रवचन, आपलं मार्गदर्शन करतायत. आता संकुलांमध्ये महाराजांनी सुरुवात केली आणि अशा याच्यामध्ये महाराज या परिसरातील लोकांना आध्यात्मिक बैठक व्हावी. आता हीच लोक जर गावाकडे असतात, कुठल्या तरी गावामध्ये भजन कीर्तन केलं असतं, परंतु आता हे नवीन मी गाव आहे. आमचं गाव आहे ना, तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्हाला 2 गाव आहेत, एक मेघमल्हार आणि एक आपलं मूळ गाव, बरोबर की नाही? तर महाराज या ठिकाणी ही सर्व मंडळी या शहरामध्ये गुन्हा गोविंदानं राहावी, आनंदात राहावी असा सातत्यानं प्रयत्न असतो. ही सर्व मंडळी चांगली आहे. कुठलीही गोष्ट एखादी चांगलं कार्य करायचं असेल तर महाराज ते एकत्र येतात, आपल्या संकुलासाठी जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. ते करत असताना कुठलंही राजकारण नाही, मतभेद नाही, जात धर्म पंथ भाषा काही नाही. हे संकुल, आणि मी नेहमी यांना सांगतो, जेव्हा जेव्हा येतो सांगतो की संकुलात राहणाऱ्या लोकांनी एकत्र राहा. जी तुमची ताकद आहे ना, ती ताकद आहे तुमची एकी. आणि आज त्याचा फायदा आपल्या संकुलाच्या लोकांना होतो आणि त्याचं परिपाक बघा. महाराज एकदम आज 2च वर्षाचा आहे, 2 वर्षामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम या संकुलामध्ये आपण करतो, बरोबर की नाही? म्हणजे दही अंडी असतील, गणपती असेल, नवरात्री असेल, इतर सर्व सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सर्व बैठक या संकुलामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून शांतताप्रिय असं हे संकुल आणि इथले सर्व रहिवासी आहेत. आम्ही त्यांना नेहमीच सांगतो की नाईक साहेब तर आम्ही आहोतच, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला लोकांची माणुसकीची सेवा करायची आहे. आपल्यासारखी मंडळी जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा नक्कीच त्यांना याचा लाभ होतो. आज या निमित्तानं मंडळाने आम्हाला बोलवून सन्मानित केल्याबद्दल आपल्या मंडळाचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. काही दिवसांनी नवीन वर्ष येणार आहे. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद साहेब. आपण सर्वांनी पुन्हा एकदा साहेब असतील, घनश्यामदादा असतील, सुनीलदादा असतील, योगेशदादा असतील, चेतनदादा असतील, राजूदादा असतील, मडवीताई असतील, पाटीलताई असतील, या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. मसाला दूध विकल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि उद्या सकाळी 9 ते 11 या वेळामध्ये काल्याचं कीर्तन होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि E05ला जे लोकांचा महाप्रसाद बाकी आहे त्यांनी त्या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी जायचं आहे. आणि हरिजागड श्री माऊली मृदुंग वारकरी शिक्षण संस्था, घनसोली, नवी मुंबई यांचं होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. रामकृष्ण हरी.